शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र. या विषयावर 30 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. त्याच उद्देशाने मित्रांनो आपण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेतलाय. प्रश्न बघा काय दिले की अनुभवात्मक अधिगम म्हणजे एक्सपेरिमेंटल लर्निंग पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कोणती असते? मित्रांनो अनुभवात्मक अधिगमामध्ये शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कोणती असते? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय सी मध्ये दिले सुलभक, यालाच फॅसिलिटेटर म्हणतोय आपण, आणि मार्गदर्शक गाईड करणारा. अशा पद्धतीने शिक्षकाची भूमिका एक्सपेरिमेंटल लर्निंगमध्ये असते. मग आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करायचं आहे. बघा मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये दिले की अनुभवात्मक शिकण्यात बालक स्वतः कृती करून शिकते. येथे शिक्षक केवळ वातावरण निर्मिती करतो आणि बालक जिथे अडकते तिथे फॅसिलिटेटर म्हणजेच या ठिकाणी टेम्पररी हेल्प म्हणून मार्ग दाखवतोय. अनुभवात्मक अधिगम म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो. अनुभवात्मक अधिगम म्हणजे एक्सपेरिमेंटल लर्निंग हे काय आहे तर पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः करून अनुभव घेऊन आणि त्यावर विचार करून शिकत असतो. या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका या ठिकाणी आपल्याला कशी पाहायला मिळते तर एक फॅसिलिटेटर मार्गदर्शक म्हणून पाहायला मिळते. लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.